चेहऱ्यावरती ग्लो आणण्यासाठी आणि चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी आपण बऱ्याच वेळा महागडे असे फेशियल्स करतो। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स देखील आपण करत असतो, पण आपल्याला हवा तसा आणि अपेक्षित असा फायदा कधीच आपल्या चेहऱ्याला होत नाही। या उलट काही वेळा आपल्या चेहऱ्यावरती याचं रिॲक्शन देखील पाहायला मिळतं आणि म्हणूनच आपण अगदी घरच्या घरी आणि अतिशय सोपी आणि सोबतच प्रभावी अशी रेमेडी कशी तयार करायची हेच या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। यासाठी हा व्हिडिओ स्टेप बाय स्टेप शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही रेमेडी आपल्या चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी खूप जास्त प्रभावी आहे आणि याचे कोणते साइड इफेक्ट देखील आपल्या चेहऱ्यावरती अजिबातच होत नाहीत आणि त्यामुळे ही रेमेडी तुम्ही स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा। चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपल्या रेमेडीला सुरुवात करूयात। त्या अगोदर तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका। बघा, आपली रेमेडी तयार करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक स्वच्छ असा बाउल घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे ती म्हणजे कॉफी पावडर। कॉफी पावडर तुम्हाला मार्केटमध्ये अगदी इझिली अवेलेबल असेल आणि जर तुमच्याकडे पाऊच असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा मग जर तुमच्याकडे कॉफीची डब्बी असेल तर त्यामधील कॉफीचा देखील वापर तुम्ही नक्कीच करू शकता। साधारणतः अर्धा चमचा एवढी कॉफी आपल्याला ही रेमेडी बनवण्यासाठी वापरायची आहे, कारण कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असतात आणि त्यासोबतच कॉफीमध्ये असलेलं कॅफीन आपल्या स्किनसाठी खूप जास्त फायदेशीर असतं। कॉफी आपल्या स्किनवरील सोबतच आपल्या त्वचेवरील अगदी टॅनिंग, धूळ माती आणि सगळ्या काही इम्प्युरिटीज आतमध्ये जाऊन साफ करण्यासाठी मदत करत असते। यामुळे आपल्या स्किनवरील जवळजवळ 50 ते 60% समस्या कमी होण्यासाठी हेल्प होत असते। त्यानंतर इथे आपल्याला दुसरा घटक लागणार आहे आणि ते म्हणजे बेसन पीठ, कारण बेसन आपल्या चेहऱ्यावरती नैसर्गिक क्लिन्झर सारखं काम करत असतं आणि यामध्ये क्लिन्झिंगच्या प्रॉपर्टीज भरपूर असतात, ज्यामुळे आपल्या त्वचेला अगदी नैसर्गिक असा उजळपणा भेटण्यासाठी मदत होते। बघा, अगोदरच्या काळामध्ये स्त्रियांकडे फेस वॉश किंवा मग साबण नसायचा, तर तेव्हा त्या आपल्या स्किन केअरसाठी आणि आपल्या ब्युटीसाठी बेसनचाच वापर करायच्या आणि यामुळे त्यांना खूप जास्त फायदा देखील होत होता। आता बघा, कॉफी आणि सोबतच बेसनचं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला पुढचा घटक इथं लागणार आहे आणि तो म्हणजे कस्तुरी हळद। याला आपण व्हाईट टर्मरिक असं देखील म्हणतो आणि लक्षात ठेवा, आपली ही रेमेडी बनवण्यासाठी तुम्हाला फक्त कस्तुरी हळदीचा म्हणजेच व्हाईट टर्मरिकचाच वापर करायचा आहे आणि जर कस्तुरी हळद तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही साधी हळद फक्त 1 ते 2 चिमूट एवढीच घेऊ शकता, कारण जर जास्त प्रमाणामध्ये वापरली तर तुमच्या त्वचेवरती अगदी पिवळसरपणा येऊ शकतो किंवा मग रिॲक्शन देखील होऊ शकते। साधारणतः पाव चमचा म्हणजे 2 ते 3 चिमूट एवढी कस्तुरी हळद आपल्याला इथं घ्यायची आहे आणि कस्तुरी हळद जवळपास आपल्याला सगळ्या कॉस्मेटिकच्या दुकानामध्ये अगदी इझिली मिळून जाते। त्यामुळे कस्तुरी हळदीचा वापर करा, कारण ती स्किनसाठी अतिशय उत्तम असते। सगळा पॅक व्यवस्थित असा मिक्स करून घ्या आणि हे जे तयार झालेलं मिश्रण आहे ते तुम्ही अगदी 1 ते 2 महिन्यांसाठी हवाबंद डब्यामध्ये असं स्टोअर देखील नक्कीच करून ठेवू शकता। आता बघा, आपल्याला पुढचा घटक याच्यामध्ये ऍड करायचा आहे आणि तो म्हणजे दही। शक्यतो जर तुमच्याकडे थंड आणि घट्ट दही असेल ना तर त्याचाच वापर करण्याचा तुम्ही इथं प्रयत्न करा, कारण दह्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील टॅनिंग, सुरकुत्या आणि काळे डाग धब्बे कमी होण्यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये मदत होत असते। आता बघा, सगळे काही घटक अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्या आणि फेस पॅकची कन्सिस्टन्सी आपल्याला जास्त घट्ट देखील करायची नाहीये किंवा मग जास्त पातळ देखील ठेवायची नाहीये, तर सगळे घटक अगदी व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्या, जेणेकरून अगदी क्रीम सारख्या कन्सिस्टन्सीमध्ये आपला पॅक इथं रेडी होईल। दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड भरपूर प्रमाणात असतं, जे आपल्या त्वचेला नैसर्गिक असा ग्लो देतं आणि चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढण्यासाठी हेल्प करत असतं। त्यामुळे शक्यतो आंबट असलेल्या दह्याचाच वापर तुम्ही आपला हा पॅक बनवण्यासाठी करू शकता। आता बघा, हा फेस पॅक अगदी पूर्णपणे आपला रेडी झालेला आहे आणि हा आपल्या चेहऱ्यावरील पिगमेंटेशन, वांगाचे डाग किंवा मग जर उन्हामुळे तुमच्या चेहऱ्यावरती टॅनिंग आलेलं असेल, सनबर्न झालेलं असतील तर सगळं काही हळूहळू कमी करण्यासाठी आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये मदत करणार आहे। आणि जर का तुम्हाला यामधील कोणत्याही घटकाची ॲलर्जी असेल तर तुम्ही पहिल्यांदा पॅच टेस्ट नक्की करा आणि ज्या घटकाची तुम्हाला ॲलर्जी असेल तर तो घटक याच्यामध्ये ऍड करू नका। आणि जर यामधील कुठलाही इन्ग्रेडियंट तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, त्याच्यावरती दुसरा कोणता घटक वापरायचा हे मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल। चला तर मग आता आपला पॅक इथं पूर्णपणे रेडी झालाय, तर हा चेहऱ्यावरती कशा प्रकारे अप्लाय करायचा, अप्लाय केल्याच्या नंतर चेहऱ्यावरती किती वेळ ठेवायचा आणि त्यानंतर कशा प्रकारे धुवून टाकायचा हे सगळं काही आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ इथे स्किप करू नका, तर शेवटपर्यंत नक्की बघा। बघा, चेहऱ्यावरती पॅक अप्लाय करण्याच्या अगोदर चेहरा स्वच्छ असा धुवून घ्या। लक्षात ठेवा, चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारची क्रीम किंवा मग फाउंडेशन अजिबात नसावं, नाहीतर तुम्हाला हवे तसे रिझल्ट अजिबात भेटणार नाहीत।
आपल्याला काय करायचंय, हाताच्या साह्याने किंवा मग ब्रशच्या साह्याने सगळा काही पॅक चेहऱ्यावरती अप्लाय करून घ्यायचा आहे. तुम्ही अगदी अपवर्ड डिरेक्शन मध्ये किंवा मग सर्क्युलर मोशन मध्ये कशाही प्रकारे पॅक अप्लाय करू शकता. अप्लाय केल्याच्या नंतर आपल्याला जाडसर असा लेअर द्यायचा आहे आणि त्यानंतर 5 ते 10 मिनिटं असा चेहऱ्यावरती ठेवायचा आहे. आणि जर तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या यायला लागल्या असतील, एजिंगचे सायन्स दिसायला लागलेले असतील, तर या पॅक मध्ये तुम्ही व्हिटॅमिन ई चं कॅप्सूल किंवा मग आल्मंड ऑइल म्हणजेच बदामाचं तेल देखील नक्कीच ऍड करू शकता. यामुळे चेहऱ्यावरील जी काही सुरकुत्या आहेत त्या कमी होण्यासाठी हेल्प होणार आहे. बघा, मी सगळा काही पॅक अगदी व्यवस्थित असा अप्लाय करून घेतलेला आहे आणि त्यानंतर अगदी 5 मिनिटांसाठीच मी वेट करणार आहे आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित असा चोळून सगळा काही पॅक वॉश करून टाकायचा आहे. लक्षात ठेवा, इथं आपण दही वापरलंय तर तुम्ही दह्याऐवजी कच्च्या दुधाचा वापर देखील नक्कीच करू शकता. आणि अगदी 5 ते 10 मिनिटांनंतर इथं व्यवस्थित असं सर्क्युलर मोशन मध्ये मसाज करा आणि मसाज केल्यानंतर तुमच्या स्किनवरती जे काही ब्लॅक हेड्स असतील, व्हाईट हेड्स असतील ते अगदी कमी होण्यासाठी हेल्प होणार आहे. आणि अचानकच जर तुमच्या घरी एखादा कार्यक्रम असेल किंवा मग तुम्हाला फिरायला जायचं असेल तर हा पॅक तुम्ही नक्की ट्राय करून बघा. यामुळे तुम्हाला वेगळं असं फेशियल किंवा मग क्लीनअप करण्याची देखील गरज पडणार नाही. व्यवस्थित असा मसाज करून झाल्याच्या नंतर अगदी थंड पाण्याने आपल्याला चेहरा पूर्णपणे वॉश करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती एखादा मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरू नका. यामुळे तुमची स्किन अगदी हायड्रेटेड राहील आणि स्किनवरील पोर्स देखील कमी होण्यासाठी हेल्प होईल. चला तर मग नक्की ट्राय करून बघा. जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बाय बाय.